नमस्कार मंडळी, आजचा हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला एक सांगू इच्छिते. जर तुम्ही कुंभ राशीचे असाल आणि गेल्या काही दिवसापासून सतत मानसिक तणाव, पैशाची अडचण, लोकांचा विश्वासघात किंवा कामात अपयश अनुभव असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी योगायोगाने आलेला नाही. कारण आज मंगळवार 9 जूनपासून कुंभ राशीच्या जीवनात एक असा काळ सुरू होत आहे जो तुमच्या नशिबाचा संपूर्ण खेळ बदलू शकतो. हा मंडळी, 7.5चा प्रभाव अजून संपलेला नाही, पण आता शनिदेव तुमच्या जीवनात अशी उलथापालथ घडवणार आहे ज्यामुळे तुमचे शत्रूही आश्चर्यचकित होतील. काही लोकांना अचानक पैसा मिळेल, काही लोकांचं बंद पडलेल्या कामांना गती मिळेल, तर काही लोकांच्या आयुष्यात असा चमत्कार होईल त्याची त्यांनी कल्पनाही केली नसेल. पण थांबा, आजचा दिवस एक मोठा धोका सुद्धा आहे. पण एक छोटी चूक आणि तुमचं नशीब पुन्हा मागे फिरू शकतं. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे शनिदेवाचा खूप मोठा असा संकेत. कोणत्या लोकांपासून दूर राहायचं, कोणत्या वेळेनुसार तुमचं नशीब चमकू शकतं आणि शेवट एक असा गुप्त उपाय 7.5चा त्रास कमी करू शकतो. मंडळी, कुंभ राशीच्या लोकांसाठी हा काळ साधा नाही. गेल्या काही महिन्यात तुम्ही खूप सहन केलं, लोकांनी तुमचा गैरफायदा घेतला, तुमच्या चांगुलपणाला कमजोर समजलं, तुम्ही ज्याच्यावर विश्वास ठेवला त्यांनी साथ सोडली, रात्री झोप येत नव्हती, मनात सतत चिंता होती, कधी पैसे अडकलं, कधी नात्यात दुरावा आला, तर कधी मेहनत करूनही यश मिळालं नाही. पण आता ग्रहाची चाल बदलत आहे. आज मंगळवार असल्यामुळे मंगळ आणि शनी यांचा विशेष प्रभाव तयार होत आहे आणि हा योग्य कुंभ राशीच्या लोकांसाठी खूप महत्त्वाचा मानला जातो. आजपासून काही लोकांच्या जीवनात अचानक बदल दिसायला सुरू होतील. ज्याची नोकरी अडकलेली होती त्यांना संधी मिळेल, ज्यांचा व्यवसाय मंदावला होता त्यांना हालचाल सुरू होईल आणि काही लोकांना असा फोन किंवा संदेश येईल जो त्यांच्या भविष्याचा मार्ग बदलू शकतो. पण मंडळी, 7.5 फक्त देत नाही, तो परीक्षा घेत असतो. आज तुमच्या आजूबाजूला असे काही लोक असतील जे तुमच्या चेहऱ्यावर हसतील पण मनातून तुमच्या अपयशाची वाट पाहत असतील. म्हणून आज कोणावरही पटकन विश्वास ठेवू नका, विशेष करून पैशाची व्यवहारात सावध राहा, कारण एक आज चुकीचा निर्णय मोठं नुकसान करू शकतो. आणि हो, जर आज तुम्हाला काळा रंग वारंवार दिसत असेल किंवा अचानक एखादी जुनी व्यक्ती संपर्कात आली असेल तर हे सामान्य संकेत नाही. हे शनिदेव तुम्हाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. मंडळी, आजच्या दिवशी कुंभ राशीसाठी साधा दिवस नाही, हा दिवस तुमच्या आयुष्यातील खूप मोठा दिवस आहे. तर मंडळी, म्हणून शांत ठेवा, देवावर विश्वास ठेवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण पुढच्या काही मिनिटात मी तुम्हाला सांगणार आहे कोणत्या वेळेला शुभ संकेत मिळतील, कोणत्या लोकांना अचानक धनलाभ होऊ शकतो आणि 7.5चा सर्वात मोठा इशारा कोणता. चला तर आता जाणून घेऊया कुंभ राशीचा आजचा संपूर्ण राशी भविष्याचा व्हिडिओ. मंडळी, कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस बाहेरून साधा दिसेल पण आतून खूप मोठे बदल घेऊन येणारा असणार आहे. आजकालपासून तुमच्या मनात एक वेगळी अस्तव्यस्तता जाणवू शकते. काहीतरी मोठे घडणार आहे अशी भावना मनात सतत येत राहील. काही लोकांना सकाळी उठल्यापासून कामात अडथळे जाणवतील, लहान लहान गोष्टी बिघडतील, फोन उशिरा येतील, कामात विलंबन होईल आणि काही लोकांना अचानक निराशा देखील वाटू शकते. पण घाबरू नका, कारण हे सगळं 7.5च्या शेवटच्या परीक्षेसारखं आहे. शनिदेव आणि माणसाची सहनशक्ती तपासताना हा नंतर त्याला त्याच्या मेहनतीचं फळ देतात. आज दुपारनंतर ग्रहाची स्थिती हळूहळू बदलायला सुरू होते आणि इथूनच कुंभ राशीच्या जीवनात नशिबाचा खेळ सुरू होणार आहे. मंडळी, आज तुम्हाला अचानक एखादी चांगली बातमी मिळू शकते. ज्या कामासाठी तुम्ही खूप दिवसांनी प्रयत्न करत होता त्या कामात हलचल दिसू शकते. काही लोकांना नवीन नोकरीची संधी मिळेल तर काही लोकांना व्यवसाय करण्यात अत्यंत ग्राहक वाढू शकतात. आज विशेष करून संध्याकाळची वेळ कुंभ राशीसाठी खूप शुभ मानली जाते. पण मंडळी, आजचा दिवस जितका शुभ आहे तितका सावध राहण्याचाही आहे, कारण आज तुमच्या आजूबाजूला असे काही लोक असतील जे तुमचं यश पाहून इच्छित नसतील. ते तुमची योजना जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतील, तुम्हाला चुकीचा सल्ला देतील किंवा तुमच्या मनात भीती निर्माण करतील. म्हणून आज प्रत्येक गोष्ट विचार करून करा. विशेष करून पैशाच्या बाबत कोणताही अंधविश्वास ठेवू नका. आज एखादा जुना मित्र किंवा नातेवाईक अचानक संपर्कात येऊ शकतात आणि त्याच्यामार्फत तुमच्यासाठी एखादी नवीन संधी निर्माण होऊ शकते. काही लोकांना आज प्रवासाचे योग देखील दिसत आहे. हा प्रवास छोटा असू शकतो पण तो भविष्यात मोठा फायदा देणारा ठरू शकतो.
मंडळी, आजचा दिवस तुम्हाला एक छोटा शिकवणार आहे. वेळ कितीही कठीण असली तरी नशीब कायमचं बंद राहत नाही. गेल्या काही महिन्यात तुम्ही किती संघर्ष केला आहे. लोकांनी साथ सोडली, पैसा अडकले, कामात नुकसान झालं आणि वेळा तुम्हाला वाटलं असेल की आता काहीच बदलणार नाही. पण आजपासून परिस्थिती हळूहळू बदलायला सुरू झाली. मंडळी, कुंभ राशीवर चालणारी 7.5 अनेक लोकांसाठी मानसिक आणि आर्थिक परीक्षा घेणारी ठरली आहे. गेल्या काही काळात तुम्ही जे सहन केले ते कदाचित इतरांना कधी समजणार नाही. तुम्ही हसत राहिला पण आतून तुटत होता. कधी पैशाची चिंता, कधी नात्यामधला ताण, कधी भविष्याची भीती, तर कधी स्वतःच्या लोकांकडून झालेला विश्वासघात. मंडळी, 7.5 माणसाला एकटं करते कारण शनिदेव आधी माणसाला वास्तव दाखवतात. कोण आपला आहे आणि कोण फक्त स्वार्थासाठी जवळ आहे हे याच काळात समजतं. पण आता कुंभ राशीची परिस्थिती बदलण्यास सुरुवात होत आहे. आज मंगळवार 9 जून पासून शनिदेव काही खास संकेत देत आहे. ज्या लोकांनी प्रामाणिकपणे मेहनत केली आहे, ज्यांना चुकीचा मार्ग स्वीकारला नाही, त्यांना संकटात ही हार मानली नाही, त्यांच्यासाठी आता नशिबाचे दरवाजे हळूहळू उघडू लागतील. मंडळी, आज तुम्हाला काही विचित्र संकेत मिळू शकतात. अचानक काळं कुत्रं दिसणे, जुन्या व्यक्तीचा फोन येणे, वारंवार एखादा आकडा दिसणे, मनात अचानक जुनी इच्छा जागी होणे किंवा रात्री विचित्र स्वप्न पडणे हे संकेत सामान्य नसतात. ज्योतिषशास्त्रानुसार असे संकेत जीवनात मोठे बदल सुरू होण्यापूर्वी दिसतात. पण लक्षात ठेवा, 7.5 अजून संपूर्ण संपलेली नाही, म्हणून आज अहंकार अजिबात करू नका. जर थोडं यश मिळालं, थोडा पैसा आला किंवा लोकांनी तुमचं कौतुक केलं तर शांत राहा, कारण शनिदेवाचा गर्व अजिबात आवडत नाही. मंडळी, आज काही लोकांच्या आयुष्यात अचानक मोठा निर्णय घेण्याचा बदल होऊ शकतो, तर मंडळी सावध राहा. चला तर मंडळी, आता कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस करिअरच्या दृष्टीने किती महत्त्वाचा आहे ते बघूया. गेल्या काही दिवसापासून तुम्ही मेहनत करत असाल, पण त्या मेहनतीचं फळ मिळत नव्हतं. कधी वरिष्ठाकडून कौतुक मिळालं नाही, कधी व्यवसायात ग्राहक कमी झाले, पण आता परिस्थिती बदलू लागणार आहे. विशेष करून नोकरी करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ संकेत देणारा आहे. ऑफिसमध्ये तुमच्या कामाची चर्चा होऊ शकते. आज जर तुम्हाला एखादं नवीन काम दिलं गेलं तर घाबरू नका. काही लोकांना अचानक इंटरव्ह्यू कॉल येऊ शकतो. जे लोक सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करत आहेत त्यांच्यासाठी आजचा दिवस मानसिकदृष्ट्या सकारात्मक राहण्याचा आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी देखील आज मोठा बदल देखील आहे. विशेष करून ऑनलाईन काम करणारे दुकानदार, मार्केटिंग क्षेत्रात काम करणारे आणि पर्यटनशिपमध्ये व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. कागदपत्रावर सही करण्यापूर्वी नीट तपासा. आर्थिक व्यवहार करताना सावध राहा. आज दुपारनंतर एखादी मोठी डील किंवा नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. काही लोकांना अचानक जुन्या ग्राहकाकडून फोन येऊ शकतो. तर मंडळी, आता आपण बोलणार आहोत त्या गोष्टीबद्दल जी प्रत्येकाच्या जीवनात सर्वात जास्त महत्त्वाची असते, पैसा. आणि आजचा दिवस कुंभ राशीच्या आर्थिक जीवनात मोठी हालचाल घेऊन येऊ शकतो. गेल्या काही महिन्यात अनेक कुंभ राशीच्या लोकांना पैशामुळे खूप ताण सहन करावा लागला. 7.5चा सर्वात मोठा परिणाम आर्थिक स्थितीवर दिसतो. आज काही लोकांना धनलाभाचे संकेत मिळू शकतात. विशेष करून दुपारनंतर वेळ आर्थिक बाबत शुभ मानली जाते, कारण आज काही लोकांना पटकन पैसे कमवायचे खोटे मार्ग दिसू शकतात. पण पैशाबद्दल चांगली बातमी मिळाली, एखादं अडकलेले काम पूर्ण झालं किंवा मनातील सकारात्मक ऊर्जा जाणवली तर समजा शनिदेव तुमच्यावर प्रसन्न होऊ लागले. फक्त नशिबावर विसंबून राहू नका, कारण 7.5ची मेहनत करणाऱ्यांचं खरं फळ म्हणते. आजकाल लोकांना नवीन उत्पन्नाचा मार्ग दिसू शकतो. ज्यांना नोकरी पगार वाढीची वाढ पाहत होते त्यांना चांगली बातमी मिळू शकते. पण मंडळी, पैसा करिअर जितकं महत्त्वाचं असतं तितकं महत्त्वाचं असतं आपल्या आयुष्यातील नाती. आणि कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस नातेसंबंधाच्या बाबतीत खूप संवेदनशील ठरणार आहे. गेल्या काही काळात अनेक लोकांच्या नात्यामध्ये तणाव निर्माण झाला होता. छोट्या छोट्या गोष्टीवरून वाद होत होते, गैरसमज वाढत होते आणि काही लोकांच्या आयुष्यात तर बोलणं देखील बंद झालं होतं. पण मंडळी, 7.5चा प्रभाव जेव्हा नात्यावर पडतो तेव्हा माणूस आतून खूप एकटा पडतो. त्यावर आपण सर्वात जास्त विश्वास ठेवतो, त्यांच्याकडून सुख मिळतं. पण आजपासून परिस्थिती बदलायला सुरुवात होऊ शकते. आज ग्रहाची स्थिती अशी तयार होत आहे की ज्यामुळे तुटलेली नाते पुन्हा जोडण्याची संधी मिळू शकते. जर तुमच्या कोणासोबत भांडण झालं असेल तर आता संवाद सुरू करण्यासाठी योग्य दिवस आहे, कारण आज तुमच्या शब्दामागे एक वेगळीच ताकद असणार आहे. मंडळी, प्रेम संबंधात असणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. आज तुमचा जोडीदार तुमच्याकडून वेळ आणि समजून घेण्याची अपेक्षा करेल, म्हणून रागावर नियंत्रण ठेवा, कारण आज छोटा वाद मोठा गैरसमज निर्माण करू शकतो. विशेष करून संध्याकाळनंतर बोलताना सावध राहा.
काही लोकांच्या आयुष्यात जुनी व्यक्ती पुन्हा परत येण्याची शक्यता आहे. अचानक फोन, मेसेज किंवा सोशल मीडियावर संपर्क होऊ शकतो आणि हे सर्व पाहून तुमच्या मनात जुन्या आठवणी जाग्या होऊ शकतात. आज विवाहित लोकांसाठी वातावरण थोडं भावनिक राहू शकतं. मंडळी, आजचा दिवस तुम्हाला एक गोष्ट शिकवणार आहे. जिथे प्रेम आणि विश्वास असतो तिथे खरं सुख असतं. तर मंडळी, आज कुटुंबाला एखाद्या आनंदाचा समाचार मिळू शकतो. मंडळी, आज जर तुम्हाला अचानक एखादी व्यक्तीची खूप आठवण येत असेल तर समजा तुमचं मन तुम्हाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. कारण 7:30ची चूक व्यक्ती निवडल्यास मोठं नुकसान होऊ शकतं. कारण आजचा दिवस काही नाती वाचवू शकतो तर काही नात्यांचं खरं रूप दाखवू शकतो. मंडळी, आता आपण बोलणार आहोत अत्यंत त्या गोष्टीबद्दल, कारण पैसा, यश आणि नशीब हे सर्व ते उपयोगी असतं, पण शरीर आपलं निरोगी असलं तरच आपलं नशीब तेव्हाच उपयोगी असतं जेव्हा शरीर आणि मन शांत असतं. ही सगळी 7:30ची चिन्ह आहे. मंडळी, आजचा दिवस आरोग्याच्या बाबत थोडा सावध राहण्याचा संकेत देखील आहे. डोकेदुखी, थकवा, पोटाचे त्रास, रक्तदाब वाढणे आणि मानसिक ताण. तर मंडळी, काही लोकांना आज अचानक राग वाढलेला जाणवेल तर काही लोक खूप भावनिक होऊ शकतात. विशेष करून घरातील लोकांशी शांतपणे बोला, कारण घाईघाई करू नका. मोबाईल वापरत पाहत चालू नका, कारण आज छोटी निष्काळजीपणा मोठा त्रास देऊ शकते. मंडळी, आजचा दिवस मानसिक शांततेसाठी खूप महत्त्वाचा आहे. विशेष मोबाईल आणि सोशल मीडियापासून थोडं दूर राहा. तर मंडळी, आता आपण त्या महत्त्वाच्या भागात आलेलो आहोत ज्याची आपण लोक आतुरतेने वाट पाहत आहोत. कारण 7:30च्या काळात योग्य उपाय माणसाला मानसिक ताकद देतात आणि नकारात्मक ऊर्जा कमी करण्यास मदत करतात. आज मंगळवार 9 जूनच्या दिवशी कुंभ राशीच्या लोकांना एक छोटासा प्रभावी उपाय करायचा आहे. हा उपाय श्रद्धेने आणि शांत मनाने करा. आज संध्याकाळी सूर्यास्तानंतर जवळच्या पिंपळाच्या झाडाखाली तिथे मोहरीच्या तेलाचा एक दिवा लावा. दिवा लावताना मनात शनिदेवाचं स्मरण करा आणि नंतर शांतपणे हा मंत्र 21 वेळा म्हणा. ओम शनिचाराय नमः. हा मंत्र म्हणल्याने भीती कमी होण्यास मदत होते, सकारात्मक ऊर्जा वाढवण्यास खूप प्रभावी मानले जाते. जर पिंपळाचं झाड जवळ नसेल तर घरातील देवघरात दिवा लावू शकता. उपाय करताना मनात राग, अहंकार किंवा कोणाबद्दल वाईट भावना ठेवू नका, कारण शनिदेव कर्म पाहतात. आज शक्य असेल तर एखादी गरजू व्यक्तीला काळे उडीद, काळे तिल किंवा काळे कपडे दान करा. दान केल्याने फक्त ग्रह शांत होत नाही तर मनालाही शांती मिळते. आज विशेष करून वृद्ध व्यक्तीचा आदर करा. आईवडिलांचे आशीर्वाद घ्या, कारण 7:30मध्ये मोठ्यांचे आशीर्वाद खूप महत्त्वाचे मानले जातात. मंडळी, आजचा सर्वात मोठा उपाय म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवू नका. गेल्या काही काळात परिस्थिती कितीही कठीण असली तरी तुम्ही हार मानली नाही आणि याच तुमचा सर्वात मोठा विजय आहे. आज रात्री झोपण्यापूर्वी एक छोटं काम करा. एक पांढऱ्या कागदात तुमची एक मोठी इच्छा लिहा आणि ती इच्छा लिहिल्यानंतर शनिदेवाचं नाव घेऊन तो कागद आपल्या उशाखाली ठेवा. हे उपाय केल्याने संयम आणि चांगले कर्म देखील आवश्यक असतात. एकदा अडकलेलं काम पूर्ण होणे, अचानक चांगली बातमी मिळणे किंवा मनातील दिवसानुदिवस शांतता हे संकेत सांगतात की तुमच्या आयुष्यात बदल सुरू होत आहे. पण या काळात शिकलेले धडे आयुष्यभर उपयोगी पडतात, म्हणून घाबरू नका, कारण आजपासून नशिबाचा खेळ हळूहळू तुमच्या बाजूने फिरू लागला आहे. फक्त विश्वास ठेवा शनिदेवावर आणि स्वतःच्या मेहनतीवर. मंडळी, आजचा दिवस कुंभ राशीसाठी साधा नव्हता. आज शनिदेवांनी तुम्हाला एक मोठी संकेत दिला होता. ज्या तुमच्यावर हसले, ज्यांनी तुम्हाला कमजोर समजलं, ज्यांनी तुम्हाला अपयशी वाटलं, तेच लोक आता तुमच्या बदललेलं नशीब पाहणार आहे. कारण 7:30चा काळ आता तुम्हाला सोडण्याचा नाही तर तुम्हाला उंचीवर नेण्याचं काम करत आहे. मंडळी, लक्षात ठेवा, अंधार जितका मोठा असतो तितका सूर्यही जबरदस्त असतो आणि तुमच्या आयुष्यातला तो सूर्योदय आता जवळ येत आहे. कदाचित आज नाही, कदाचित उद्या नाही, पण खूप लवकर तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळणार आहे. आजपासून एक गोष्ट मनात ठेवा, मी हार मानणार नाही, कारण शनिदेव उशीर करतं पण न्याय कधीच करत नाही. मंडळी, जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल तर तुम्हाला वाटत असेल की शनिदेवाची कृपा तुमच्यावर राहावी तर कमेंटमध्ये नक्की शनिदेव लिहा आणि कुंभ राशी लिहून तुमची उपस्थिती नक्की दाखवा. व्हिडिओ लाईक करा, कारण तुमचा एक लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. हा व्हिडिओ त्या लोकांपर्यंत नक्की शेअर करा जी सध्या वाईट काळातून जात आहे. कदाचित तुमचा एक शेअर कोणाचं मन पुन्हा मजबूत करू शकतं. पण मंडळी, जर तुम्ही अजून आपल्या परिवाराचा भाग झाला नसाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, कारण दररोज इथे तुम्हाला मिळतात राशी भविष्य, शनिदेवाचे संकेत आणि नशीब बदलणारे खास उपाय. तर मंडळी, नेहमी आनंद राहा, सकारात्मक राहा आणि देवावर विश्वास ठेवा. मी पुन्हा भेटेन एका नवीन राशी भविष्यासोबत. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ. स्वस्त खा, मस्त राहा मंडळी.